नियमित नारळ पाणी पिण्याचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होत असतात। याच्या सेवनाने तात्काळ ऊर्जा प्राप्त होत असते। त्यामुळं आजारी व्यक्तीला भेटायला जाताना सुद्धा अनेकदा नारळच नेलं जातं। नारळ पाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स त्याचबरोबर विटॅमिन्स, अँटीऑक्सिडेंट इत्यादी पोषक तत्वांनी समृद्ध असतं। हे नारळ पाणी उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्याचं आणि शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवण्याचं काम करत असतं। म्हणून नारळ पाणी पिणं फायदेशीर आहे। पण जर आपण बाजारामध्ये नारळ खरेदी करण्यासाठी गेला असाल तर पाण्याचं नारळ नेमकं कोणतं असा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला पडला असेल। आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण नारळ विक्रेत्याकडेच जास्त पाणी असलेल्या नारळाची मागणी करतो। मग तोच बरोबर पाण्याचं नारळ शोधून देतो। पण बऱ्याचदा त्यानं दिलेल्या नारळात देखील समाधानकारक किंवा म्हणावं असं पाणी निघत नाही। त्यामुळं काही वेळा नाराज व्हायला होतं। म्हणून नारळ खरेदी करताना आपल्याला जास्त पाण्याचं नारळ ओळखता यायला हवं। त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण जास्त पाणी असलेलं नारळ कसं ओळखायचं याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। नारळ खरेदी करताना त्यामध्ये जास्त पाणी असावं असं आपल्याला वाटत असतं, परंतु बऱ्याचदा आपल्याला जास्त पाणी असलेलं नारळ मिळत नाही। त्यामुळं कोणत्या नारळात किती पाणी आहे हे जर ओळखायचं असेल किंवा जास्त पाण्यावालं नारळ ओळखायचं असेल तर सर्वप्रथम जे नारळ आपण खरेदी करणार आहात ते ताजं आणि हिरव्या रंगाचं असेल याकडे जरूर लक्ष द्या, कारण अशा प्रकारच्या नारळामध्ये जास्त पाणी असतं। याउलट जे करड्या रंगाचं नारळ असतं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आढळतं। म्हणून नारळ खरेदी करताना त्याचा हिरवा रंग जरूर लक्षात ठेवा। अनेकांचा असाही गैरसमज असतो की मोठं नारळ घेतलं म्हणजे त्यात भरपूर पाणी असतं, त्यामुळं बहुतेक वेळा मोठ्या आकाराचं नारळ खरेदी केलं जातं, परंतु प्रत्यक्षात तसं नसतं। अनेकदा मोठ्या नारळातच कमी पाणी असल्याचं आढळून येतं। असा अनुभव तुम्ही घेतला असेल। त्यामुळं मोठ्या नारळात जास्त पाणी असेलच असं नाही। म्हणून मोठ्या नारळाची अपेक्षा न करता हिरवं आणि ताजं नारळ खरेदी करण्यालाच प्राधान्य द्यावं। पण जर तुम्हाला पाणी कमी आणि मलाई जास्त हवी असेल तर तुम्ही मोठं नारळ जरूर खरेदी करू शकता, कारण मोठ्या आकाराच्या नारळामध्ये पाण्याच्या तुलनेत जास्त मलाई असते। जास्त पाणी असलेलं नारळ कोणतं आणि कमी पाणी असलेलं नारळ कोणतं हे जर ओळखायचं असेल तर आणखीन एक खूप सोपी पद्धत आहे, ती म्हणजे नारळ घेताना अगोदर ते हलवून पहा। जर त्या नारळातील पाण्याचा आवाज आला नाही तर समजावं की या नारळामध्ये भरपूर पाणी आहे, कारण ज्या नारळात पाणी जास्त असतं ते नारळ हलवून पाहिल्यानंतर सुद्धा त्यातील पाण्याचा आवाज येत नाही। याउलट ज्या नारळातून पाण्याचा आवाज येतो त्यामध्ये कमी पाणी असण्याची दाट शक्यता असते। एकूणच नारळ खरेदी करताना नारळाची साईज, त्याचा हिरवा रंग इत्यादी गोष्टी प्राधान्याने लक्षात ठेवाव्यात। आणखीन एक बोनस टिप्स अशी की जर तुम्हाला अधिक पाणी असलेला नारळ हवा असेल तर शक्यतो मोठ्या आकाराचं नारळ खरेदी न करता मध्यम आकाराचं नारळ खरेदी करा, कारण अशा नारळात भरपूर पाणी असतं। त्यामुळं आता जेव्हा जेव्हा तुम्ही बाजारात नारळ खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा या आत्ता सांगितलेल्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा। आशा करतो की जास्त पाणी असलेलं नारळ कसं ओळखायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।